पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला काटकसर करण्याचा सल्ला दिल्यानंतर भाजपच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या वाहन ताफ्यामध्ये कमालीची कपात केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी काल चक्क बुलेटवरनं एंट्री केली। आज देखील पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देणारी आणखी एक कृती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी विशेष विमान सोडून सर्वसामान्य इंडिगो विमानानं बंगळुरूला जाणं पसंत केलंय। तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुद्धा आज सायकलवरनं प्रवास केला। इंधन बचतीसाठी सायकलवरनं प्रवास करत अमृता फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला। इंधन दरवाढीचा लाल परीला सुद्धा आता फटका बसण्याची शक्यता आहे, कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी दरवाढीचे आता संकेत दिलेले आहेत। सद्यस्थितीमध्ये एसटी तिकीट दरवाढ नाही, पण भविष्यात मात्र ती करण्याची वेळ येऊ शकेल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। इंधन दरवाढीचा एसटी महामंडळाला सर्वाधिक फटका बसणार आहे, तोटा सहन करता येऊ शकणार नाही असं सरनाईक यांनी सांगितलेलं आहे। 3 रुपये एका लिटर मागे ही दरवाढ झाली असल्या कारणानं आम्हाला सगळ्यात जास्त त्याचा फटका बसणार आहे। कारण एकमेव महामंडळ राज्य शासनाचं असं आहे की एवढं मोठ्या प्रमाणात डिझेलची खरेदी विविध संस्थांकडनं ती करते, त्यामुळे भविष्यामध्ये ह्याचा नुकसान जे आहे ते एसटी महामंडळाला भोगावं लागणार आहे। ठीक आहे, आजच्या तारखेला आम्ही काही दरवाढ करायचा किंवा भाडेवाढ करायचा निर्णय केलेला नाही, पण भविष्यामध्ये नाईलाज का होईना पण नाईलाज म्हणून तो निर्णय घेणं आम्हाला अपेक्षित आहे, कारण तो तोटा तर आम्ही सहन करू शकत नाही। यानंतर काही महत्त्वाच्या राजकीय बातम्यांकडे आता आपण वळूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत गुप्त बैठक झाल्याची खळबळजनक माहिती समोर आलेली आहे। पुण्यातल्या हॉटेलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ही खलबत झाल्याचं समजतंय। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील यासाठी उपस्थित असल्याचं समजतंय। इतकंच नाही तर सुनील तटकरेंनी घेतलेली शरद पवारांची भेट यावर सुद्धा बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। झेडपी निवडणुकांनंतर विलिनीकरण होणार होतं असं मुश्रीफ म्हणतायत। अजितदादा स्वतः मला बोलले होते आणि आपल्याला या निवडणुकीनंतर एकत्र यायचंय असं दादा म्हणाले होते असं मुश्रीफ यांनी आता सांगितलेलं आहे। त्यानंतर त्यांनी आमच्या कोल्हापुरातल्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढाव्यात यासाठी प्रयत्न देखील केले, परंतु दुर्दैवानं 28 जानेवारीला दादांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण चित्र पालटलं असंही मुश्रीफांचं म्हणणं आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वी दादाने मलाही सांगितलं होतं की आपल्याला या निवडणुकीनंतर एकत्र यायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चंदगडला सुद्धा नंदाताई बाबुळकरांना त्यांनी फोन केला, राजेश पाटलांनी फोन केला आणि ज्या ज्या ठिकाणी राज्यात एकत्र लढण्याची आणि एका चिन्हावर घड्याळ चिन्हावर लढण्याची ज्या ज्या ठिकाणी शक्यता होती त्या त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्यांनी ते प्रयत्न केलेले होते, परंतु दुर्दैवाने 28 जानेवारीला त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आणि नंतरचं सगळं चित्र पालटलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। नेत्यांचे निर्णय हे त्यांचे निर्णय असतात असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। भाजप विरोधात लढण्याची वेळ आली तर एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो असं म्हणत 2029 पर्यंत राजकीय समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो असं एक मोठं वक्तव्य रोहित पवारांनी केलेलं आहे। आम्हाला जे काही मार्गदर्शन मिळालेलं आहे की तिथं जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला सामान्य लोकांसाठी रस्ते येऊन लढावं लागेल आणि जी काही आज सत्ता आहे भाजप त्याच्या विरोधात त्या ठिकाणी लढावं लागेल। त्यामुळे आम्ही जे काय आम्हाला समजलेलं आहे, आता शेवटी नेते जेव्हा निर्णय घेतात तो त्यांचा विषय असतो, पण उद्या जाऊन एकत्रित येण्याची जर वेळ येणार असेल तर ती तेव्हाच येऊ शकते जेव्हा भाजपच्या विरोधात अजितदादांच्या पक्षाला लढण्याची इच्छा असेल, नाही तर धाडस असेल, तेव्हाच हे पक्ष एकत्रित येऊ शकतील। सुनेत्रा पवार या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाराज असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात रंगलेली होती। राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर प्रमोद हिंदुराव यांनी प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतलेली आहे। प्रमोद हिंदुराव हे सुनेत्रा पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, त्यामुळे या दोघांची भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी झाली होती याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत।
तर या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातलं नाराजी नाट्य संपून सर्व काही पुन्हा आलबेल होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.